ज्याची बुद्धी नेहमी धर्माच्या मागोमाग चालते, यस्य संसारिणी प्रज्ञा धर्म अर्था अनुवर्तते, धर्माच्या मागोमाग चालते, अर्थाच्या मागोमाग, आधी धर्म अर्थ, ज्याची बुद्धी धर्माच्या मागोमाग चालते, म्हणजे क्रम दिलाय धर्म अर्थ काम, जो शास्त्राने क्रम सांगितला त्या क्रमानेच ज्याची बुद्धी चालते तो खरा बुद्धिमान. जो क्रम बदलतो तो बुद्धिमान नाही. जो क्रम म्हणाले सध्या पैशाला महत्व आहे, मला पैसा महत्वाचा आहे, धर्म वगैरे सगळ्या जीव गोष्टी आहे, धर्माला काय किंमत द्यायची आहे, धर्म नंतर बघू, वेळ मिळाला तर पाहू, आज पैसा महत्वाचा आहे. पैसा कशासाठी? म्हणजे काम बघू, आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आधी पैसा मग इच्छा. आता तरुणपण आहे तोवर तर पैसा मिळवायचा आणि इच्छा पूर्ण, नाहीतर काय म्हातारपणी इच्छा पूर्ण होते का? तरुणपणातच हे सगळं होणार. म्हणून अर्थ आणि काम जे त्या पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये ज्या गोष्टीला प्राधान्य आहे की धर्मही नको मोक्षही नको, फक्त अर्थ काम. पण यस्य संसारिणी प्रज्ञा धर्मार्थानुवर्तते कामादर्थवर्णिते यस्य वैकुंठ उच्यते, त्याला बुद्धिमान म्हटलेलं. त्यानंतर म्हणताय यथाशक्ती चिकीर्षन्ति यथाशक्ती च कुर्वते. बुद्धी म्हटली की बुद्धीमध्ये सगळ्यात मोठी संपत्ती आहे ती म्हणजे विवेक. ज्याला ज्याला बुद्धी मिळाली आहे त्या बुद्धीचं खरं सौंदर्य आहे, खरी संपत्ती आहे, खरा वैभव आहे ते म्हणजे विवेक. ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक असतो आणि यथाशक्ती चिकीर्षन्ति यथाशक्ती कुर्वते, तो आपल्या शक्तीनुसार काम करतो, विवेकाने काम करतो. मनात लाख गोष्टी असतील, काही असेल नसेल, पण त्याचा विवेक महत्वाचा आहे. तो त्यामुळे काही गोष्टींना श्रेष्ठत्व देत नाही किंवा काही तुच्छही लेखत नाही. विवेक त्याला समान स्थितीमध्ये संतुष्ट स्थितीमध्ये ठेवतो, तो खरा बुद्धिमान आहे. ज्याचा थोडक्यात विवेक जागेवर आहे तो खरा बुद्धिमान आहे. त्यानंतर बुद्धिमान व्यक्तीचं आणखी लक्षण सांगितलं की क्षिप्रम विजानाति चिरम शृणोति. तो बराच वेळ ऐकतो लक्षपूर्वक बराच वेळ, पण समजतो ताबडतोब. जसं म्हणतं की त म्हणतात आपल्याला त्याला कळतं, ऐकतो सगळं, पुष्कळ सगळं ऐकून घेतो. चिरम शृणोति, जास्त वेळ ऐकतो. आणि क्षिप्रम विजानाति, ताबडतोब त्याला कळतंय. खूप त्याला सांगावं लागत नाही, काही डोक्यात शिरत नाही, इतकं सांगून शिरत नाही, तो बुद्धिमान नाही. पण ऐकतो सगळं आणि ताबडतोब त्याला समजतंय. विज्ञानाचे अर्थम, ताबडतोब त्याला अर्थ समजतो, विज्ञानाचे अर्थम. आणि ते समजून तो आपल्या आचरणामध्ये तसा ताबडतोब बदलही करतो की नाही, आपल्याला हा बदल केला पाहिजे. ऐकून तो लगेच आपल्या आचरणामध्ये बदल करतो. तज्ज्ञानम प्रथमम पंडितस्य, त्याला बुद्धिमान म्हटलेलं आहे.